नमस्कार मित्रांनो. आपण मागे बघू शकता की आपण जी टरबूज लागवड केली होती, आज तिला 26 दिवस कंप्लीट झालेत. तिला आता अतिशय सुंदर प्रकारे फुलं देखील लागलेत आणि काही ठिकाणी काळे देखील लागलेत. मित्रांनो, हे बघा, अतिशय सुंदर आता आपले टरबूज ज्वेल झालेत आणि त्याला फूल पण लागलेत आणि काही ठिकाणी काळे देखील आलेत. तर एकदम सुंदर असे झाड आहे. हे बघा, कळी एकदम तजेलदार आणि निरोगी अशी रोप आहे. आता या ठिकाणी हा जो प्लॉट आहे टरबूजाचा, अतिशय सुंदर असा प्लॉट आहे. आपण फर्स्ट ट्राय करतो हा. पहिल्यांदाच आपली टरबूज लागवड केली. एकदम सुंदर असं नियोजन आहे आणि ज्या गोष्टी त्याला अत्यावश्यक आहे, गरजेचे आहे, ते आपण सगळं करतोय. परंतु या ठिकाणी अडचण फक्त आता ही ती आहे की हे बघा, या ठिकाणी काही डुक्कर आले होते 1-2 दिवसापूर्वी रात्री. त्यांनी अतिशय राडा केला या ठिकाणी. म्हणजे अतिशय घाणेरड्या प्रकारे त्यांनी खोदून ठेवलं आहे आणि आपले या ठिकाणी जे रोपं होते, जो मल्चिंग होता, तो खूप फाडून टाकला आणि या ठिकाणचे रोपं देखील त्यांनी उपसून टाकले. तर हेच आता एक टेन्शन आहे की आता पीक टरबूज येतील आणि त्यावेळेस त्यांची जर संख्या वाढली तर आपले जे टरबूज वगैरे असतील त्याला खूप धोका यातून राहू शकतो. तर आता त्यासाठी नियोजन हे चालू आहे की ही जी बाग आहे याच्याकडेनी या अँगलिंगला आपल्याला तार ओढायची आहे. जी काय आपण तार त्या साईडनं आणि त्या बाजूनं पूर्ण आपण तार ओढली होती, परंतु माहीत नव्हती या बाजून पण येतील. हे बघा, त्या दिवशी ते डुक्कर असे पण आडवे पण पळाले, त्यामुळे हा जो मल्चिंग आहे तो फाटला देखील आहे, त्याला होल पडलेत. तर आता आपण या बाजूनं ही जी बाजू आहे त्या बाजून आपण तार ओढणार आहे. हे बघा, अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांनी मोठे मोठे खड्डे पण केलेत आणि हा मल्चिंग या ठिकाणी फाडलाय. तर आपण आता सिक्युरिटी म्हणून या ठिकाणी आपण तार ओढणार आहे. चला तर तार ओढू आता आपण. चला तारी ओढू आता. शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की आपल्या या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या शेतकरी मित्राची मदत नक्की करा. चला तर आपण तार ओढून घेऊ आता.